हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीवर तुमचं स्वागत आहे। आणि जे विद्यार्थी पीएचडी करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांचे काही डाउट्स आहेत ते तुम्ही कमेंटमध्ये विचारलेले। एसपीपीयू म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीची जी ॲड आहे ती आलेली आहे, त्याची लास्ट डेट जी आहे 10 ऑगस्ट आहे। त्यांच्याकडे जवळपास 3000 पेक्षा जास्त सीट्स आहेत। तर लक्षात ठेवा, एसपीपीयू ची पीएचडी ची एंट्रन्स आली आहे, 3000 पेक्षा जास्त सीट आहे। सोलापूर युनिव्हर्सिटीची पीएचडी एंट्रन्स ची डेट आली आहे, 400 पेक्षा जास्त सीट आहे। त्यांची जी लास्ट डेट आहे ती 21 ऑगस्ट आहे। बामू युनिव्हर्सिटी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी संभाजीनगर औरंगाबाद ज्याला आपण म्हणतो, त्यांची पण डेट आली आहे, 7 ऑगस्ट त्यांची लास्ट डेट आहे। तर 3 युनिव्हर्सिटीच्या ज्या डेट आहेत त्या आलेल्या आहेत, सध्या चालू आहे। तुम्ही जर हा व्हिडिओ या डेटच्या आधी बघत असाल, म्हणजे 21 ऑगस्ट च्या आधी जर हा व्हिडिओ बघत असाल तर 3 युनिव्हर्सिटी चालू आहे। तर आता मी या युनिव्हर्सिटी सिलेक्शन करण्यासाठी काय काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे सर्व डिस्कस करणार आहे। पहिली गोष्ट म्हणजे सोलापूर युनिव्हर्सिटीची जी एग्जाम आहे ती घरून होणार आहे। सगळ्यांना खूप महत्त्वाचं असतं, लक्षात घ्या, पास होणं खूप सोपं असतं, घरून पास होणं खूप सोपं असतं, राईट। तर 21 तारखेला त्यांची डेट आहे, अप्लाय करा। पण तिथे एक ट्रिक दुसरी आहे की 70% ज्या जागा आहेत त्या सोलापूर युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी आरक्षित आहेत, बाकी 30% साठी तुमच्यासाठी तिथे जागा आहेत। पण ट्राय करण्यात काही हरकत नाही, कारण घरून तुम्ही ती परीक्षा देणार आहे। पुणे युनिव्हर्सिटीमध्ये परीक्षा थोडी टफ असते पण जागा खूप आहेत, राईट। आणि बामू युनिव्हर्सिटीने यावेळेस खूप विद्यार्थ्यांवर अन्याय केलाय, कारण 2021 साली त्यांनी परीक्षा घेतलेली, 2020 साली त्यांनी त्याचा ॲड काढलेली, 21 ला परीक्षा घेतलेली जानेवारीमध्ये, 4 वर्षानंतर परत ते एक्झाम घेत आहेत। त्या काळी म्हणजे 2021 ला त्यांनी 4500 जागा जवळपास काढलेल्या आहेत। आता त्यांनी मजाक केला विद्यार्थ्यांबरोबर, 376 जागा फक्त काढल्यात, म्हणजे काहीच जागा काढलेल्या नाही। त्या जागा त्यांनी का नाही काढल्या ते पण आपण बघू, आणि आपण याबद्दल काही करू शकतो का ते सुद्धा आपण बघू। आता तुमचे काही डाउट्स मी इथे सांगतो की सर या युनिव्हर्सिटी कडून रिसर्च फेलोशिप मिळेल का? तर विद्यार्थी मित्रांनो, एक सिंपल, तुम्हाला कुठली फेलोशिप मिळणार नाही, पण लक्षात ठेवा तुमच्यासाठी गुड न्यूज काय आहे। हे बघा, हे बामू युनिव्हर्सिटीची न्यूज आहे। किती लोक पीएचडी करतायत तर 5000 विद्यार्थी सध्या पीएचडी करतात, त्यापैकी 4000 विद्यार्थ्यांना विविध संस्थांकडून फेलोशिप मिळत आहे। म्हणजे 80% विद्यार्थी जे पीएचडी करतायत फक्त बामू मध्ये। आता हे सगळीकडे हाच रूल अप्लाय होतोय, लक्षात घ्या। पुणे युनिव्हर्सिटीत तर जास्त चान्सेस आहे फेलोशिप मिळण्याचे। आता 5000 पैकी 4000 विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळते, म्हणजे 90% विद्यार्थी फेलोशिप घेतात। एकदा पीएचडीत ऍडमिशन मिळालं की फेलोशिप मिळणं खूप सोपं असतं। बार्टी झालं, सारथी झालं, त्यानंतर महाज्योती झालं, खूप सारे महिलांसाठी वेगवेगळे फेलोशिप आहेत, त्याचे गाईड सुद्धा आपण करतो। म्हणजे फेलोशिप कशा मिळवाव्या त्याबद्दल काय आहे, तुम्ही मला कॉल करून त्या सर्व गोष्टी तुम्ही क्लिअर करू शकता, राईट। तर आता तुम्ही मला सर तुम्ही म्हणता 90%, 5433 चे जर 90% काढले तर ते जास्त व्हायला पाहिजे, 4.5 पेक्षा जास्त व्हायला पाहिजे। पण इथे लक्षात ठेवा, काही लोक ऑलरेडी जॉब करतात, जॉब करणाऱ्यांना फेलोशिप मिळत नाही। काही लोकांचे एज जे आहे ते 50 च्या वर असतं, 40 पर्यंत तुम्हाला फेलोशिप मिळते। काही महिलांना सवलत असते 45 पर्यंत, राईट। तर एज लिमिट पण असतं, तर हे लक्षात घ्या। तुम्ही 45 किंवा 40 च्या खाली असाल तर तुम्हाला मॅक्सिमम, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 90% लोकांना फेलोशिप मिळते, राईट। तर पहिला हे झालं। आणि दुसरा प्रश्न होता, सर एखाद्या स्टुडंटचं पीएचडी ला सिलेक्शन झालं, नंतर 2 वर्षांनी जीआरएफ झालं, तर त्यांना फेलोशिप मिळते का? तर याचा आन्सर आहे हो, राईट। आता ग्रॅज्युएशन बेसवर पण आता ऍडमिशन होतंय, असं काही विद्यार्थ्यांनी विचारलंय। तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रॅज्युएशन बेसवर पण ऍडमिशन तुम्ही करू शकता, पण तुमचं जे अंडर ग्रॅज्युएशन असतं ते 4 वर्षाचं हवं। किती? 4 वर्षाचं, आणि तुम्हाला 75% पेक्षा जास्त मार्क तिथे हवेत। ज्यांना आहेत ते एलिजिबल आहेत, राईट। सर डॉक्युमेंट काय काय लावतील? डॉक्युमेंट फक्त तुमची याची मार्कशीट, तुमचं डिग्री सर्टिफिकेट, तुमचं कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, आणि आय थिंक दॅट्स ऑल। त्यापेक्षा जास्त काही तुम्हाला डॉक्युमेंट लागत नाही। पेट फॉर्म भरण्यासाठी सेट आवश्यक आहे का? सेट असल्यास तुम्हाला परीक्षा देण्याची गरज नसते, आणि जर सेट नसेल तर फॉर्म भरण्यासाठी सेटची काही गरज नाही। पेट आपण पीएचडी एंट्रन्स टेस्ट, तुम्ही एंट्रन्स देण्यासाठीच पेटचा फॉर्म भरताय, राईट। आता आपण दुसरे काही डाऊट बघू। फॉर्म सबमिट केला आणि फी
यांची अजून पेंडिंग दाखवत, राईट. अल्टिमेटली तुमचं पैसे कट झाले पण तुमचं हे झालेलं नाही, तिथे दाखवत नाही. वेट करा 2 दिवसात ते ऑटोमॅटिक एकतर तुमच्या अकाउंटमध्ये रिफंड होतं किंवा तुमचं स्टेटस तिथे ना कॅप्चर्ड दाखवतं. बीडमधून MA कंप्लीट केलं आहे तर पेट एक्झाम देता येईल का? तर हे लक्षात घ्या, महाराष्ट्रात कुठूनही तुम्ही जर MA केलंय तर तुम्ही जे आहे तर अप्लाय करू शकता. फक्त सोलापूर युनिव्हर्सिटीमध्ये होम युनिव्हर्सिटीचा कोटा आहे, बाकी बामू आणि पुणे युनिव्हर्सिटी होम युनिव्हर्सिटी असं काही नाहीये. तुम्ही फक्त तिथे डायरेक्ट दुसऱ्या स्टेटमध्ये असाल तर फक्त तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये याल आणि त्यांना मराठी समजणार नाही. तर फक्त आपल्यासाठी हे लक्षात घ्या की कुठलाही कोटा होम कोटा SPPU आणि बामू मध्ये नाहीये, राईट. आता पुढचा प्रश्न मला वाटतं काय सेमच प्रश्न आहे. आता लास्ट गोष्ट जी आहे ती म्हणजे PhD एंट्रन्स मध्ये तुम्हाला क्वालिफाय करायचं आहे. आताच मी सांगितलंय फेलोशिप तुम्हाला मिळतेच, काहींना पहिल्या वर्षीच मिळते, काहींना सेकंड इयर मध्ये मिळते. तर PhD मध्ये एकदा तुम्ही एनरोल झाले तर त्यासाठी पहिली पायरी म्हणजे पेट एक्झाम क्रॅक करणं. आणि पेट एक्झाम क्रॅक करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन जवळपास 6 वर्षापासून तुमची मदत करत आलंय आणि आता ह्यावेळेस सुद्धा आपल्या बॅचेस ऑलमोस्ट फुल होत आल्यात. तर दररोज लाईव्ह लेक्चर आपल्याकडे आहे, सकाळ संध्याकाळ बॅचेस चालू आहेत, रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला मिळतील, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित 10 प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळतील आणि 24x7 वैयक्तिक मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. फी फक्त 799 रुपये आहे, लक्षात घ्या, फक्त 799 रुपये फी आहे. आणि हे 2 नंबर आहेत, इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर तुम्ही हा कोर्स जॉईन करा. आपल्याकडे ऑलमोस्ट आपण गॅरंटी देतो, जसं 90% लोकांना फेलोशिप मिळते तसं 90% विद्यार्थी आपल्याकडून पास होऊन जातात, राईट. आणि फक्त तुम्हाला हे लक्षात घ्या, फक्त कोर्सच आम्ही मदत नाही करत, आपले 2021चे 2022चे ग्रुप पण अजून तसेच आहेत. विद्यार्थी ते काही विद्यार्थी जे व्हिडिओ बघत असतील ते सुद्धा चेक करायचे, आमचे विद्यार्थी ते तिथे ग्रुपमध्ये अजूनही मेसेजेस येतात. आणि अमरावती युनिव्हर्सिटीचा 2022चा ग्रुप तसाच आहे, पुणे युनिव्हर्सिटीचा ग्रुप तसाच आहे, अजून आपण कुठलाही ग्रुप डिलीट करत नाही. तर तिथे मार्गदर्शन तुम्हाला मिळत राहतं. असं म्हटलं की लाईफ टाईम व्हॉट्सअप आपण अनलेस अँड अंटिल तिथे कोणी तुम्ही काही खोडी केली किंवा काही असं इतरांशी हे केलं, असभ्य भाषा किंवा असं वापरलं तरच ग्रुपमधनं तुम्हाला काढलं जातं, राईट. तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा आणि 100% तुम्हाला यशाची खात्री जी आहे तर ती तुम्ही मिळवा. आणखीन काही डाऊट असतील तर मला तुम्ही ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा.